महाराष्ट्र सरकारनं क्रांतिकारी अशा स्वरूपामध्ये दावोसमध्ये वेगवेगळे MOUs हस्ताक्षर केलेले आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो तातडीनं लगेच 1 वर्षात 2 वर्षात दिसणार नाही. 5 ते 7 वर्ष 10 वर्षानंतर याचा आमूलाग्र बदल जो आहे तो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत पाहायला मिळणार आहे. आपल्याबरोबर कुशवाहा सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. कुशवाजी, मुख्यतः या पूर्ण परिस्थितीमध्ये आपण दरवर्षी साधारण 16 लाख कोटी, यावेळेला साधारण 20 लाख कोटीपर्यंत जाऊची परिस्थिती आहे. एक मोठे MOUs होतात, मात्र त्याच्यात तातडीनं परिणाम दिसत नाही आणि मग लोकांना शंका येते की ते कसं होईल. तर या दृष्टीनं आपण काय प्रयत्न करतो की ते लवकरात लवकर ते जमिनीवर आपल्याला दिसावे, रोजगार वाढावे? दोन गोष्टी आहे. पहिला, आपण ॲज ए महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या गोल आपल्याला अचीव करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात राज्यात इन्व्हेस्ट आणणे हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. आणि जे MOU होतात तर MOUचा एक जेस्टेशन पिरियड असतं. किमान 5 ते 7, 8, 10 वर्ष टोटल इन्व्हेस्टमेंट होत असतो. लँड घ्यायची असते, परमिशन घ्यायची असते, फॅक्टरी कन्स्ट्रक्शन करायचे असते, मग त्यानंतर प्रोडक्शन सुरू होतं, एम्प्लॉयमेंट होतं. दिस इज अ प्रोसेस. म्हणजे आत्ताच नाही, यापूर्वी आणि यापुढे पण असंच असणार आहे. फक्त ह्यांची जी इन्व्हेस्टमेंट जर्नी आहे ते सुगम व्हावी ह्याच्यासाठी पॉलिसीमध्ये वेगळे वेगळे बदल करण्यात येत आहेत. ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या अनुषंगाने वेगळे वेगळे इनिशिएटिव्ह घेण्यात येत आहेत. आणि एकूण परमिशन आपल्याला जी त्याला 6 महिने लागतात, वर्षभर लागतात, सगळे फॅक्टरीचे सगळे परमिशन गोळा करायला, त्या सर्व परमिशन आपण 90 दिवसाच्या आत कसं देऊ शकतो या पद्धतीचा विचार घेऊन वेगळे वेगळे सुधारणा आपले वेगळे वेगळे ॲक्ट्समध्ये केले जात आहेत. सिंगल विंडो ॲक्ट केला गेला आहे, तिथून सिंगल विंडो पोर्टल केलं गेलं आहे, तिथून सगळे परमिशनचं कोऑर्डिनेशन करण्यात येत आहे.